तर विद्यार्थ्यांनो एकेडमी स्पेशल आणि फ्रेश या सुपर क्लासमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे। या सुपर क्लासमध्ये आपण येणाऱ्या प्रत्येकच भरतीसाठी अतिशय उपयुक्त असणारे जे काही क्वेश्चन्स कव्हर करणार असल्या कारणास्तव सर्वांनी या सुपर क्लासला सुरूपासून शेवटपर्यंत नक्कीच पाहायचं आहे। तसेच तुम्ही जर चॅनलवर नवीन आला असाल तर सबस्क्राइब लगेच करून घ्या आणि केल्याच्या नंतर बेल आयकॉनला प्रेस करून ऑल मध्ये सिलेक्ट करून नक्कीच घ्यायचं आहे। सुपर क्लासला सुरुवात करूया। सर्वात पहिला प्रश्न पाहूया। प्रश्न विद्यार्थ्यांनो आपल्या समोर या ठिकाणी असा आहे, तांबड्या पेशींचा नाश होणे कोणत्या रोगाचे लक्षण असते? तांबड्या पेशींचा नाश होणे खालीलपैकी कोणत्या रोगाचे लक्षण असते? ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील मलेरिया रोगाचे लक्षण म्हणजे तांबड्या पेशींचा नाश होणे असते। पुढचा प्रश्न पाहूया। वायुकोश हा खालीलपैकी कोणत्या अवयवाचा प्रमुख भाग असतो? वायुकोश खालीलपैकी कोणत्या अवयवाचा प्रमुख भाग आहे? ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील फुफ्फुस या अवयवाचा वायुकोश हा अतिशय प्रमुख घटक आहे। पुढचा प्रश्न पाहूया। होमोसेपियन असे मानवाचे कोणते नाव आहे ते सांगायचं आहे। होमोसेपियन हे खालीलपैकी मानवाचे कोणते नाव आहे? ऑप्शन क्रमांक 2 योग्य राहील शास्त्रीय नाव जे आहे मानवाचे होमोसेपियन आहे। पुढचा प्रश्न पाहूया। मानवी शरीराच्या वजनामध्ये सर्वात जास्त वजन खालीलपैकी कशाचे असते ते सांगायचं आहे। मानवी शरीरातील सर्वात जास्त वजन खालीलपैकी कशाचे असते? ऑप्शन क्रमांक 2 योग्य राहील मानवी शरीरातील सर्वात जास्त वजन जे आहे पाण्याचे असते। पुढचा प्रश्न पाहूया। पोटॅश आलम खालीलपैकी कशाला संबोधले जात असते? पोटॅश आलम खालीलपैकी कोणास म्हटले जाते? तर ऑप्शन क्रमांक 2 योग्य राहील विद्यार्थ्यांनो त्रुटीला जे आहे पोटॅश आलम म्हटले जाते। पुढचा प्रश्न पाहूया। मानवाच्या प्रत्येक जबड्यामध्ये प्रत्येकी किती दात असतात ते सांगायचं आहे विद्यार्थ्यांनो। मानवाच्या प्रत्येक जबड्यामध्ये प्रत्येकी किती दात असतात? ऑप्शन क्रमांक 4 योग्य राहील प्रत्येक जबड्यामध्ये मानवाच्या 16 दातांचा समावेश असतो। पुढचा प्रश्न पाहूया। माउंट एव्हरेस्ट हे सर्वोच्च शिखर सर करणारी पहिली महिला खालीलपैकी कोण आहेत ते सांगायचं आहे। माउंट एव्हरेस्ट सर्वोच्च शिखर सर करणारी पहिली महिला खालीलपैकी कोण आहे? ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील अरुमिना सिन्हा यांनी माउंट एव्हरेस्ट सर्वोच्च शिखर सर करणारी पहिली महिला व्यक्ती बनलेल्या आहेत। पुढचा प्रश्न पाहूया। वाहतूक व चलनविषयक खटले कोणत्या न्यायालयामध्ये चालविले जातात ते सांगायचं आहे। वाहतूक तसेच चलनविषयक खटले खालीलपैकी कोणत्या न्यायालयात चालतात? ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील आभासी न्यायालयामध्ये वाहतूक तसेच चलनविषयक खटले चालवले जातात। पुढचा प्रश्न पाहूया विद्यार्थ्यांनो। कोविड-19च्या निदानासाठी खालीलपैकी कोणते टेस्ट घेतली जात असते? कोविड-19च्या निदानासाठी खालीलपैकी कोणते टेस्ट घेतात? ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील RT-PCR ही टेस्ट कोविड-19च्या निदानासाठी घेतली जाते। पुढचा प्रश्न पाहूया। संसदीय व्यवस्थेचा केंद्रबिंदू कोणता व्यक्ती असतो? संसदीय व्यवस्थेचा केंद्रबिंदू खालीलपैकी कोणास म्हटले जाते? ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील पंतप्रधान यांना संसदीय व्यवस्थेचा केंद्रबिंदू संबोधले जाते। पुढचा प्रश्न पाहूया। जास्त रक्तदाबामुळे खालीलपैकी कोणती लक्षणे उद्भवतात ते सांगायचं आहे। जास्त रक्तदाबामुळे खालीलपैकी कोणती लक्षणे उद्भवतात? तर ऑप्शन क्रमांक 4 योग्य राहील विद्यार्थ्यांनो लकवा, झटके व बेशुद्धीपणा हे सर्व लक्षणे जास्त रक्तदाबामुळे उद्भवत असतात। पुढचा प्रश्न पाहूया। गुरु गोविंद सिंग हे शीख समुदायाचे कितव्या क्रमांकाचे गुरु होते? गुरु गोविंद सिंग हे शीख समुदायाचे एकूण कितव्या क्रमांकाचे गुरु होते? तर ऑप्शन क्रमांक विद्यार्थ्यांना 2 योग्य राहील 10व्या क्रमांकाचे गुरु गोविंद सिंग हे शीख समुदायाचे गुरु होते। पुढचा प्रश्न पाहूया। पहिले लष्करी शस्त्र संग्रहालय खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे? पहिले लष्करी शस्त्र संग्रहालय खालीलपैकी कोणत्या ठिकाणी येते? ऑप्शन क्रमांक 4 योग्य राहील विद्यार्थ्यांनो पहिले लष्करी शस्त्र संग्रहालय जे आहे चंदीपूर या ठिकाणी स्थित आहे। पुढचा प्रश्न पाहूया। महाराष्ट्रातील पहिले आभासी न्यायालय कोणत्या जिल्ह्यामध्ये स्थित आहे? महाराष्ट्रातील पहिले आभासी न्यायालय खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात येते? ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील पुणे जिल्ह्यामध्ये महाराष्ट्रातील पहिले आभासी न्यायालय स्थित आहे। पुढचा प्रश्न पाहूया विद्यार्थ्यांनो। आर्कियन खडकामध्ये प्रामुख्याने कोणते खनिज आढळते? आर्कियन खडकामध्ये प्रामुख्याने खालीलपैकी कोणते खनिज पाहाव्यास मिळते? तर ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील विद्यार्थ्यांनो लोह खनिज जे आहे आर्कियन खडकामध्ये प्रामुख्याने सापडत असते। पुढचा प्रश्न पाहूया। महात्मा फुले यांनी खालीलपैकी कशाचा कडाडून विरोध केला होता ते सांगायचं आहे विद्यार्थ्यांनो। महात्मा फुले यांनी खालीलपैकी कशाचा कडाडून विरोध केला होता? ऑप्शन क्रमांक 4 योग्य राहील
कामगार गुलामगिरी तसेच स्त्रियांचे शोषण तसेच अस्पृश्यांचे शोषण या सर्वांचा जो विरोध आहे महात्मा फुले यांनी केलेला होता. पुढचा प्रश्न पाहूया. उटी हे प्रसिद्ध थंड हवेचे ठिकाण भारतातील कोणत्या राज्यात येते? उटी थंड हवेचे ठिकाण भारतातील कोणत्या राज्यात येते? ऑप्शन क्रमांक 3 योग्य राहील. तामिळनाडू राज्यामध्ये उटी हे प्रसिद्ध थंड हवेचे ठिकाण स्थित आहे. पुढचा प्रश्न पाहूया. या ठिकाणी सत्यार्थ प्रकाश हा प्रसिद्ध ग्रंथ कोणत्या समाजाचे प्रमाण आहे ते सांगायचं आहे. सत्यार्थ प्रकाश हा ग्रंथ खालीलपैकी कोणत्या समाजाचे प्रमाण आहे? तर ऑप्शन क्रमांक विद्यार्थ्यांनो 3 योग्य राहील. सत्यार्थ प्रकाश हा जो ग्रंथ आहे आर्य समाजाचे प्रमाण आहे. पुढचा प्रश्न पाहूया. दलितांना समान हक्क मिळावा म्हणून महात्मा फुले यांनी कोणता धर्म स्थापन केलेला होता? दलितांना समान हक्क मिळावा म्हणून महात्मा फुले यांनी खालीलपैकी कोणत्या समाजाची स्थापना केली होती? ऑप्शन क्रमांक 2 योग्य राहील. सत्यशोधक समाजाची स्थापना दलितांना समान हक्क मिळावा म्हणून महात्मा फुले यांनी केलेली होती. पुढचा प्रश्न पाहूया. पिकांची पैसेवारी खालीलपैकी कोणता व्यक्ती ठरवत असतो? पिकांची पैसेवारी खालीलपैकी कोणता व्यक्ती ठरवतो? ऑप्शन क्रमांक 2 योग्य राहील. तलाठी हा जो व्यक्ती आहे पिकांची पैसेवारी ठरवत असतो. पुढचा प्रश्न पाहूया. खालीलपैकी कोणते हे महाराष्ट्रातील सर्वात पहिले विद्यापीठ आहे? खालीलपैकी महाराष्ट्रातील सर्वात पहिले विद्यापीठ कोणते आहे? ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील. मुंबई विद्यापीठ महाराष्ट्रातील सर्वात पहिले आहे. पुढचा प्रश्न पाहूया. आज के शिवाजी नरेंद्र मोदी या वादग्रस्त पुस्तकाचे लेखक खालीलपैकी कोण आहेत? आज के शिवाजी नरेंद्र मोदी या वादग्रस्त पुस्तकाचे लेखक खालीलपैकी कोण आहेत? ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील. भगवान गोयल आज के शिवाजी नरेंद्र मोदी या वादग्रस्त पुस्तकाचे लेखक आहेत. पुढचा प्रश्न पाहूया. विल्सन बंधारा असे खालीलपैकी कोणत्या धरणास संबोधले जाते? विल्सन बंधारा खालीलपैकी कोणत्या धरणाला म्हणतात? ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील. भंडारदरा धरणाला विल्सन बंधारा असे देखील संबोधले जाते. पुढचा प्रश्न पाहूया. या ठिकाणी कोणत्या घटनादुरुस्तीनुसार मतदाराचे वय 21 वरून 18 केलेले आहे? खालीलपैकी कोणत्या घटनादुरुस्तीनुसार मतदाराचे वय 21 वरून 18 करण्यात आलेले आहे? ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील. 61वी घटनादुरुस्ती या घटनादुरुस्तीनुसार मतदाराचे वय 21 वरून 18 करण्यात आलेले आहे. पुढचा प्रश्न पाहूया. विजयदुर्ग हा खालीलपैकी कशाचा प्रसिद्ध प्रकार आहे? विजयदुर्ग खालीलपैकी कशाचा प्रसिद्ध प्रकार आहे? ऑप्शन क्रमांक 2 योग्य राहील. खाडीचा विजयदुर्ग हा प्रसिद्ध प्रकार आहे. पुढचा प्रश्न पाहूया. विजयदुर्ग खाडी महाराष्ट्रातील कोणत्या 2 जिल्ह्यांच्या सीमेवर आहे? विजयदुर्ग खाडी महाराष्ट्रातील कोणत्या 2 जिल्ह्यांच्या सीमेवर आहे? ऑप्शन क्रमांक 4 राहील. रत्नागिरी तसेच सिंधुदुर्ग या दोन्ही जिल्ह्याच्या सीमेवर विजयदुर्ग खाडी स्थित आहे. पुढचा प्रश्न पाहूया. खालीलपैकी कोणकोणत्या नद्या धुळे जिल्ह्यातून वाहणाऱ्या आहेत ते सांगायचं आहे विद्यार्थ्यांनो. खालीलपैकी कोणकोणत्या नद्या धुळे जिल्ह्यातून वाहतात? ऑप्शन क्रमांक 4 योग्य राहील. अरुणावती, पांझरा तसेच तापी ह्या सर्व नद्या जे आहेत धुळे जिल्ह्यातून वाहणाऱ्या आहेत. पुढचा प्रश्न पाहूया. भारतीय राज्यघटनेमध्ये एकूण किती प्रकारच्या आणीबाणी आहेत ते सांगायचं आहे? भारतीय राज्यघटनेमध्ये एकूण किती प्रकारच्या आणीबाणी आहेत? ऑप्शन क्रमांक 2 योग्य राहील. एकूण 3 प्रकारच्या आणीबाणीचा समावेश भारतीय राज्यघटनेत झालेला आहे. पुढचा प्रश्न पाहूया विद्यार्थ्यांनो. भारतीय राज्यघटनेतील 360 हे कलम कोणत्या आणीबाणीशी संबंधित आहे? भारतीय राज्यघटनेतील 360 हे कलम खालीलपैकी कोणत्या आणीबाणीशी संबंधित आहे? ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील. आर्थिक आणीबाणीशी 360 हे कलम संबंधित आहे. पुढचा प्रश्न पाहूया. समता सैनिक दलाची स्थापना कोणत्या समाजसुधारकांनी केलेली आहे? समता सैनिक दलाची स्थापना खालीलपैकी कोणी केली होती? ऑप्शन क्रमांक 4 राहील. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी समता सैनिक दलाची स्थापना केली होती. पुढचा प्रश्न पाहूया. आणीबाणी तत्व भारताने कोणत्या देशाकडून घेतलेले आहे? आणीबाणीचे तत्व भारताने खालीलपैकी कोणत्या देशाकडून घेतले आहे? ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील. जर्मनी देशाकडून भारताने आणीबाणीचे तत्व स्वीकारलेले आहे. खालीलपैकी कोणत्या व्यक्तीने लोकशाही शासन पद्धतीचा विरोध केला होता ते सांगायचं आहे? खालीलपैकी कोणत्या व्यक्तीने लोकशाही शासन व्यवस्थेत विरोध केलेला होता? ऑप्शन क्रमांक 2 योग्य राहील. सय्यद अहमद खान यांनी लोकशाही शासन व्यवस्थेचा विरोध केलेला होता. पुढचा प्रश्न पाहूया. देहरादून हे भारतातील उत्तराखंड राज्याची कोणती राजधानी आहे? देहरादून हे भारतातील उत्तराखंड राज्याची कोणती राजधानी आहे? तर ऑप्शन क्रमांक विद्यार्थ्यांनो 3 योग्य राहील. हिवाळी राजधानी
राजधानी देहरादून ही उत्तराखंड राज्याची आहे. पुढचा प्रश्न पाहूया. डॉक्टर एनी बेझंट ह्या मूळच्या कोणत्या देशाच्या व्यक्ती आहेत? डॉक्टर एनी बेझंट ह्या मूळच्या खालीलपैकी कोणत्या देशाच्या व्यक्ती होत्या? ऑप्शन क्रमांक 4 योग्य राहील. आयर्लंड देशाच्या डॉक्टर एनी बेझंट ह्या मूळच्या व्यक्ती होत्या. पुढचा प्रश्न पाहूया. आकाशवाणी ही कविता खालीलपैकी कोणत्या व्यक्तीने लिहिलेली आहे? आकाशवाणी कविता खालीलपैकी कोणी लिहिलेली आहे? तर ऑप्शन क्रमांक विद्यार्थ्यांनो 4 योग्य राहील. रवींद्रनाथ टागोर यांनी आकाशवाणी ही कविता लिहिलेली आहे. पुढचा प्रश्न पाहूया. महाराष्ट्र पशुधन विकास मंडळाचे मुख्यालय खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात आहे? महाराष्ट्र पशुधन विकास मंडळाचे मुख्यालय खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात येते? ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील. अकोला जिल्ह्यामध्ये महाराष्ट्र पशुधन विकास मंडळाचे मुख्यालय स्थित आहे. पाहूया पुढचा प्रश्न विद्यार्थ्यांनो. मका व ऊस यापासून खालीलपैकी कोणते इंधन मिळवले जात असते? मका व ऊस यापासून खालीलपैकी कोणते इंधन मिळवले जाते? ऑप्शन क्रमांक 3 योग्य राहील. बायो इथेनॉल इंधन मका व ऊस यापासून प्राप्त केले जाते. पुढचा प्रश्न पाहूया. हरणे बंदर महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात येते ते सांगायचं आहे विद्यार्थ्यांनो. हरणे बंदर महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात येते? ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील. रत्नागिरी जिल्ह्यामध्ये हरणे बंदर स्थित आहे. पुढचा प्रश्न पाहूया. सद्भावना दिवस म्हणून खालीलपैकी कोणत्या व्यक्तीचा जन्मदिवस साजरा केला जात असतो? सद्भावना दिवस म्हणून खालीलपैकी कोणत्या व्यक्तींचा जन्मदिवस साजरा होतो? ऑप्शन क्रमांक 3 योग्य राहील. राजीव गांधी यांचा जन्मदिवस सद्भावना दिवस म्हणून साजरा केला जातो. किती वर्षाखालील मुलांना कारखान्यामध्ये काम करण्यास परवानगी नाही ते सांगायचं आहे? किती वर्षाखालील मुलांना कारखान्यामध्ये काम करण्यास बंदी किंवा परवानगी नाही? तर ऑप्शन क्रमांक 2 योग्य राहील. 14 वर्षाखालील मुलांना कारखान्यामध्ये काम करण्यास बंदी आहे. पाहूया पुढचा प्रश्न. खालीलपैकी कोणाकोणाचा कार्यकाळ हा राष्ट्रपतींची मर्जी असेपर्यंत असतो? खालीलपैकी कोणाकोणाचा कार्यकाळ राष्ट्रपती यांची मर्जी असेपर्यंत असतो? ऑप्शन क्रमांक 4 योग्य राहील. राज्यपाल, मंत्रिमंडळ, महान्यायवादी या सर्वांचा कार्यकाळ राष्ट्रपतींची मर्जी असेपर्यंतच असतो. पुढचा प्रश्न पाहूया. विश्वास, एकता आणि बलिदान हे खालीलपैकी कोणाचे ब्रीदवाक्य आहे? विश्वास, एकता तसेच बलिदान खालीलपैकी कशाचे ब्रीदवाक्य होते? तर ऑप्शन क्रमांक विद्यार्थ्यांनो 1 योग्य राहील. आझाद हिंद सेनेचे विश्वास, एकता, बलिदान हे एक ब्रीदवाक्य होते. पुढचा प्रश्न पाहूया. इंदोर येथील सेंट्रल जेलने कोणत्या नावाचे रेडिओ चॅनल सुरू केलेले आहे? इंदोर येथील सेंट्रल जेलने खालीलपैकी कोणत्या नावाचे रेडिओ चॅनल सुरू केलेले आहे? ऑप्शन क्रमांक 4 राहील. जेलवाणी FM 18.77 नावाचे इंदोर येथील सेंट्रल जेलने रेडिओ चॅनल सुरू केलेले आहे. पुढचा प्रश्न पाहूया. बालहक्क आयोगाची स्थापना करणारे पहिले राज्य कोणते ठरलेले आहे? बालहक्क आयोगाची स्थापना करणारे पहिले राज्य खालीलपैकी कोणते आहे? ऑप्शन क्रमांक 4 राहील. महाराष्ट्र राज्य भारतामध्ये बालहक्क आयोगाची स्थापना करणारे प्रथम राज्य बनले आहे. पुढचा प्रश्न पाहूया. सर्वात जास्त शिलालेख खालीलपैकी कोणाचे आढळलेले आहेत? सर्वात जास्त शिलालेख खालीलपैकी कोणाचे सापडलेले आहे? ऑप्शन क्रमांक 4 योग्य राहील. सम्राट अशोक यांचे सर्वात जास्त शिलालेख सापडलेले आहेत. पुढचा प्रश्न पाहूया. राज्य विधिमंडळाच्या बैठकीचे अध्यक्षस्थान कोणत्या व्यक्तीकडे असते? राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीचे अध्यक्षस्थान खालीलपैकी कोणाकडे असते? ऑप्शन क्रमांक 3 योग्य राहील. मुख्यमंत्री यांच्याकडे राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीचे अध्यक्षस्थान असते. पुढचा प्रश्न पाहूया. कोणत्या व्यक्तीच्या सहाय्याने मुस्लिम लीगची स्थापना करण्यात आलेली होती? खालीलपैकी कोणत्या व्यक्तींच्या सहाय्याने मुस्लिम लीगची स्थापना करण्यात आली होती? ऑप्शन क्रमांक 2 योग्य राहील. लॉर्ड मिंटो यांच्या सहाय्याने जे आहे मुस्लिम लीगची स्थापना करण्यात आलेली होती. पुढचा प्रश्न पाहूया. जागतिक आरोग्य संघटनेचे दैनंदिन काम करण्यासाठी किती अधिकारी आहेत ते सांगायचं आहे? जागतिक आरोग्य संघटनेचे दैनंदिन काम करण्यासाठी एकूण किती अधिकारी आहेत? ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील. 3500 जागतिक आरोग्य संघटनेचे दैनंदिन काम करण्यासाठी अधिकारी आहेत. पुढचा प्रश्न पाहूया. दांडी यात्रेची सुरुवात खालीलपैकी कोणत्या आश्रमातून झालेली होती? दांडी यात्रेची सुरुवात खालीलपैकी कोणत्या आश्रमातून झाली होती? तर ऑप्शन क्रमांक 3 योग्य राहील. साबरमती आश्रमातून दांडी यात्रेची सुरुवात करण्यात आलेली होती. तर पुढचा प्रश्न पाहूया. या ठिकाणी काय आहे? उत्पन्नापेक्षा खर्च वाढल्याने त्यांना कोणते अंदाजपत्रक म्हटले जात असते? उत्पन्नापेक्षा खर्च वाढल्यास खालीलपैकी कोणते अंदाजपत्रक त्यास म्हटले जाते? ऑप्शन क्रमांक 2 योग्य राहील. तुटीचे अंदाजपत्रक उत्पन्नापेक्षा खर्च वाढल्यास
त्यास म्हटले जाते. पुढच्यापासून पाहूया. क्षेत्रफळाच्या दृष्टीने दुसरे नंबरचे सर्वात मोठे राज्य खालीलपैकी कोणते आहे? क्षेत्रफळाच्या दृष्टीने दुसऱ्या नंबरचे सर्वात मोठे राज्य खालीलपैकी कोणते आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील. मध्य प्रदेश हे राज्य क्षेत्रफळाच्या दृष्टीने दुसऱ्या क्रमांकाचे सर्वात मोठे आहे. पुढच्यापासून पाहूया. लोकसंख्येच्या पहिल्या महिला सरचिटणीस कोणत्या व्यक्ती होत्या ते सांगायचं आहे विद्यार्थ्यांनो. लोकसभेच्या पहिल्या महिला सरचिटणीस खालीलपैकी कोण होत्या? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक आपल्यासमोर 3 योग्य राहील. स्नेहलता श्रीवास्तव यांनी लोकसभेच्या पहिल्या महिला सरचिटणीस व्यक्ती होत्या. तर विद्यार्थ्यांनो आजची ही स्पेशल सुपर क्लास मला तर वाटते की आपल्या सर्वांना नक्कीच आवडलेली आहे आणि कारणास्तव त्या या सुपर क्लासला सोडण्याच्या पूर्वी एक लाईक एक कॉमेंट नक्कीच करायचं आहे. तसेच तुम्ही चॅनलवर नवीन आला असाल तर सबस्क्राईब लगेच करून घ्या आणि केल्याच्या नंतर बेल आयकॉनला प्रेस करून ऑलमध्ये सिलेक्ट करून नक्कीच घ्यायचं आहे. तर मिळतो कोणा स्पेशल आणि फ्रेश सुपर क्लासमध्ये.